मित्रांनो, 3 मिनिटांमध्ये आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे 15 अत्यंत महत्त्वाचे आणि संभाव्य येणारे प्रश्नोत्तर घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, विद्यार्थ्याचे लेखन सुधारण्यासाठी कोणती प्रक्रिया प्रभावी आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 म्हणजे वाचन हे पर्याय बरोबर आहे. कारण चांगले लेखन करण्यासाठी समृद्ध शब्दसंग्रह आणि वाक्यरचना माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्याचे लेखन सुधारण्यासाठी वाचन आवश्यक आहे. प्रश्न दुसरा आहे, शालेय शिक्षणात खेळांची भूमिका कोणती आहे? मानसिक विकास, शारीरिक विकास, सामाजिक विकास की सर्व पर्याय बरोबर? उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर, पर्याय क्रमांक 4. कारण खेळामुळे शारीरिक कसरत होते, सांघिक भावनेमुळे सामाजिक विकास होतो आणि एकाग्रतेमुळे मानसिक विकासही होतो, म्हणून सगळे पर्याय बरोबर आहेत. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता शिक्षण तंत्रज्ञानाचा प्रकार नाही? संगणक, ई पुस्तक, रेडिओ आणि पुस्तक. तर याचं उत्तर आहे पुस्तक. कारण बाकीचे आधुनिक तंत्रज्ञानाचे साधने आहेत, तर पुस्तक हे पारंपरिक शैक्षणिक साधन आहे. पुढचा चौथा प्रश्न, वैयक्तिकता म्हणजे काय? तर वैयक्तिकता म्हणजे व्यक्तीची ओळख. पुढचा पाचवा प्रश्न आहे, व्यक्तिमत्वाचे घटक कोणते आहेत? तर व्यक्तिमत्वाचे घटक आहेत पर्याय क्रमांक 3 शारीरिक आणि मानसिक. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व विकासासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत? याचं योग्य उत्तर आहे अनुवंशिकता आणि वातावरण. पुढचा सातवा प्रश्न आहे, व्यक्तिमत्वाच्या प्रकारामध्ये कोणता प्रकार येतो? सकारात्मक, नकारात्मक, बहिर्मुख, होकारात्मक. तर याचं योग्य उत्तर आहे बहिर्मुख. प्रश्न आठवा, मूल्यमापनाच्या कोणत्या प्रकाराने व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन केले जाते? तर यामध्ये आहे व्यक्तिमत्व चाचणी. प्रश्न 9, कुशाग्र बुद्धिमत्तेचे लक्षण कोणते? तीव्र निरीक्षण, निपुणता, कल्पकता की सर्व पर्याय बरोबर? तर याचं योग्य उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. कारण ज्याची बुद्धी तीक्ष्ण असते तो चांगल्या प्रकारे निरीक्षण करतो, कामात तरबेज असतो आणि नवीन कल्पना मांडू शकतो, म्हणून हे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. प्रश्न 10, व्यक्तिमत्वाची व्याख्या काय आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाची एकत्रित रचना. एखाद्या व्यक्तीचे वागणे, विचार आणि कृती यांच्या एकत्रित स्वरूपाला आपण व्यक्तिमत्व असे म्हणतो. प्रश्न 11, मनुष्याच्या विचारसरणीवर कोणता घटक सर्वाधिक प्रभाव टाकतो? विचारसरणीवर. तर याचं योग्य उत्तर आहे वातावरण. कारण माणूस ज्या वातावरणात, ज्या परिस्थितीत, ज्या समाजात राहतो त्याचा त्याच्या विचारावर सर्वात मोठा प्रभाव पडतो. पुढचा प्रश्न आहे, मुलाच्या वर्तनात बदल कसा आणता येईल? तर याचं योग्य उत्तर आहे प्रेरणा देऊन. प्रेरणा दिल्यास त्याच्या वागण्यात, वर्तनात कायमस्वरूपी सकारात्मक बदल होऊ शकतो. प्रश्न 13, शिक्षणाच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? अर्थातच अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे विद्यार्थी. कारण आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आहे, त्यामुळे विद्यार्थी हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. आणि जिथे कुठे अध्यापनशास्त्र येईल तिथे विद्यार्थ्याला सेंटरला ठेवूनच आपण सगळे प्रश्न सोडवायचे, आपोआपच आपलं उत्तर बरोबर येते. प्रश्न 15 आहे, संघर्षाचे प्रकार कोणते आहेत? तर अंतर्गत आणि बाह्य, व्यक्तिगत आणि समूह, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. तर याचे सगळे पर्याय बरोबर आहेत. वरील सर्व पर्याय हे संघर्षाचे आहेत. संघर्ष हा मनाच्या आत असू शकतो, 2 व्यक्तीमध्ये सुद्धा असू शकतो किंवा गटांमध्ये सुद्धा असू शकतो, म्हणून वरचे पर्याय सगळे बरोबर आहेत. प्रश्न 16, तसे एकूण आपण 15च घेतले, पण हा 16वा म्हणजेच 15वा. संघर्षाचे मुख्य कारण कोणते? हा अत्यंत अभ्यासपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, विचार करून उत्तर द्यायचं आहे. संघर्षाचे मुख्य कारण कोणते आहे? यामध्ये संसाधनाची कमतरता, मानसिक ताण, सांस्कृतिक भिन्नता की सर्व पर्याय बरोबर? पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर कॉमेंट करून कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे आणि नक्की द्याल ही अपेक्षा करतो. याच प्रकारच्या व्हिडिओसाठी फेसबुकला जर पाहत असाल तर फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, नंतर तुम्हाला पाहता येईल. आणि यूट्यूबला जर पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करून इतरांना शेअर करायला विसरू नका. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.